प्रेक्षक हो, साहित्य आणि पर्यावरण या क्षेत्रामध्ये आपल्या विशेष योगदानाने ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधणार आहोत। त्याबरोबरच जलसंपदा महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आणि यशदा यांच्या माध्यमातून त्यांना जलप्रेमी ही नियुक्ती मिळाली। आपल्या साहित्यातून त्यांनी स्वतःची एक वेगळी प्रतिभा तयार केली असे प्रशांत परांजपे सर, तर त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार सर, महाराष्ट्रामध्ये अनेक साहित्यिक आहेत जे आपल्या चळवळीतून म्हणजे चळवळीच्या माध्यमातून समजा प्रबोधन करतात आणि समजा म्हणजे प्रबोधन करतच आहेत। मग या क्षेत्राशी आपली नाळ कशी जोडली गेली, म्हणजे पदार्पण जे झालं ते कशा पद्धतीने झालं, हा एकंदरीत प्रवास काय होता? साहित्याची आवड ही खूप जुनी आहे। त्याला पार्श्वभूमी फारच मागे जायला लागेल, कारण मी ज्या भूमीत राहतो ती 3 भारतरत्नांची भूमी आणि 7 अशा नररत्नांची भूमी आहे। शाळा महाविद्यालयात असल्यापासूनच लेखन वाचनाची आवड होती आणि महाविद्यालयात असतानाच दैनिक सागर इथलं स्थानिक वृत्तपत्र आहे त्या माध्यमातून लिखाणाची जी काही ओढ निर्माण झाली आणि त्यांनी मला आपलंसं केलं, तिथून या साहित्याचा थोडासा माझा प्रवेश हा सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही। सर, हा जो तुमचा प्रवास आहे हा नक्कीच साधा किंवा सोपा नसणार आहे। यामध्ये आता जसं म्हणालात तशी तुमची जी मेहनत आहे ती लागलेली असेल। तुम्ही दापोलीमध्ये पहिलं साहित्य संमेलन ऑर्गनाईज केलं होतं, म्हणजे तुमच्या अंतर्गत आयोजन झालं होतं। तर एकंदरीत या साहित्य संमेलनामध्ये तुम्ही कोणकोणत्या पद्धतीचे परिश्रम घेतले किंवा कोणकोणते प्रश्न तुम्हाला सामोरे त्यासाठी जावं लागलं आणि ते एकंदरीत त्यामागची तुमची भूमिका काय होती याबद्दल थोडं विस्तृत माहिती। दापोली तालुक्याचं पहिलं साहित्य संमेलन घेण्याच्या पूर्वी 2001 पासून मी स्वतः पाक्षिक चालवतो आणि 2001ला पहिलं पाऊल टाकलं की दापोलीचं स्वतःचं असं काहीतरी वेगळं मुखपत्र असणं गरजेचं आहे आणि इथे जे कोणी साहित्यिक लिहितात त्यांना वाचकांसमोर आणण्यासाठी, या दऱ्याखोऱ्यातल्या विचारांना समोर आणण्यासाठी 2001 साली निवेदिता या नावाने मी पाक्षिक सुरू केलं आणि त्याच्यानंतर दापोली अस्मिता प्रकाशन ही आमची पब्लिकेशन एक सुरू झालं। ते करत असतानाच 5 वर्षाच्या कालावधीत जो काही वाचकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला, त्यातूनच 2006च्या पहिल्या साहित्य संमेलनाची निर्मिती झाली आणि हे करत असताना सर्व मित्रपरिवार, दापोलीतील वाचक आणि लेखक आणि वाचनालयात इथली असलेली वाचनालय या सर्वांच्या सहभागाने ते एक वेगळेपणा त्याच्यातून दाखवता आम्हाला शक्य झालं। म्हणजे ज्या पद्धतीने 3 दिवसाचं मोठं साहित्य संमेलन असतं ते सगळे कंटेंट्स हे एका दिवसामध्ये आम्ही सादर केले। सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेलं साहित्य संमेलन रात्री 10 वाजेपर्यंत चाललं आणि मी आवर्जून नमूद करतो की या ठिकाणी शेवटचा जो विषय होता तो अर्थात काव्य संमेलनाचा होता आणि या काव्य संमेलनाला खुर्च्या अपुऱ्या पडल्या ही एक महत्त्वाची बाब मी इथे नमूद करतो। कारण आजही अनेक ठिकाणी असं नमूद केलं जातं की साहित्य संमेलनं म्हणजे पेन्शनरांची संस्था, पण मी पहिल्या दिवसापासून हा शब्द खोडून काढायला सुरुवात केली। आज तागत माझ्या समवेत अनेक तरुण, अनेक युवक हे ह्या साहित्य क्षेत्रात त्यामुळे ओढले गेले। दुसरी महत्त्वाची गोष्ट, या साहित्य संमेलनामध्ये दापोलीत त्यावेळेला 28 साहित्यिक छोटे मोठे हे लिहित होते। म्हणजे त्याच्यामध्ये आज मागे आपण जाऊन बघितलं तर श्रीना पेंडसे, गोनी दांडेकर, लोकमान्य टिळक, साने गुरुजी ही सगळी मंडळी ही दापोली तालुक्यातली आणि त्याच्यानंतरची पिढी म्हणजे आत्ताच निवर्तलेले अण्णा शिरगावकर असतील, आपल्याकडच्या शैलाताई मंडलिक दापोलीतल्या असतील किंवा शांताबाई सहस्रबुद्धे या ज्येष्ठ साहित्यिका आहेत, ह्या सगळ्या मंडळींना कुठेतरी एक पुढे आणण्यासाठी आपण व्यासपीठावर त्यावेळेला 2006 फार आज मागचा काळ असा मानावा लागतो 2024चा विचार करता, त्यावेळेला प्रत्येकाचा सन्मान हा व्यासपीठावर आपण केला की जो कोणी लिहितोय तो जनतेसमोर येणं गरजेचं आहे। मी पुस्तक एका XYZ ह्या लेखकाचं वाचत आहे, पण तो आपल्या शेजारी राहतो हे त्यानिमित्ताने दिसून आलं आणि अशा प्रकारचं हे साहित्य संमेलन घडवत असताना दापोलीतल्याच फक्त दापोली तालुक्यातल्या साहित्यिकांनी लिहिलेल्या पुस्तकांची 2006ची गोष्ट मी सांगतोय, 11,000 रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली। यात एकही पुस्तक हे बाहेरच्या लेखकांनी लिहिलेलं नव्हतं हे सांगायला मला इथे नमूद करायला आवडेल आणि त्यावेळेला याचं सगळं व्यवस्थापन हे कैलासवासी अण्णा परांजपे हे साने गुरुजींचे मानसपुत्र म्हणायला हरकत नाही, तर त्या सद्गृहस्थानी ते वयाच्या 65व्या वर्षीसुद्धा अत्यंत लिहिल्या असं पेललं होतं आणि सर्वार्थाने हे संमेलन यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय, शाळातले विद्यार्थी आणि आमचे सगळे सहकारी आणि
कोमसपची एक दापोलीची शाखा होती, तर त्यांचा सहयोग याला मिळाला आणि अतिशय सुंदर असं हे साहित्य संमेलन झालं. ह्या साहित्य संमेलन कसं होतं आहे हे पाहण्यासाठी मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक स्वतः दस्तूरखुद्द आलेले होते आणि त्यानंतर माझा कोमसपमध्ये हळूहळू प्रवेश झाला. असे थोडीशी ही 2006ची साहित्य संमेलनाची एक गोड आठवण आमच्याकडे आहे. मुळात साहित्य संमेलन उभं करणं आणि त्याच्या यशस्वीपणे पार पाडणं ही खरंच फार मोठी जबाबदारी आहे. सर, तेव्हाचे जे साहित्यिक होते, जसं तुम्ही अनेक उल्लेख केलात साहित्यिकांचा, तर त्यांची यानंतरचं म्हणजे एक व्यासपीठ मिळालं त्यांना हक्काचं, तर त्यांची काय नेमकी भावना होती? निश्चितच मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने की खूप आपलं संमेलन, कारण ज्या वेळेला आपल्या स्वतःच्या व्यासपीठावर एखादा कार्यक्रम होतो तिथे आपलं घरचं संमेलन म्हणून प्रत्येकाची एक भावना होते आणि एक खूप छान असा उत्साह त्या निमित्ताने सगळ्यांनाच मिळून गेला. कारण सकाळी ग्रंथदिंडीपासून जे सुरुवात झाली ती अगदी शेवटच्या कवी संमेलनापर्यंत ती ओतप्रोत अशी भरलेली होती आणि त्यातून नवी निर्मिती तर नक्की झाली. कारण त्या दिवशी एकाच वेळी माझ्या स्वतःच्या प्रकाशनाच्या माध्यमातून 5 आणि एकूण 9 पुस्तकांचं दापोली तालुक्यातल्या, हे डबल अंडरलाईन की दापोली तालुक्यातल्या 9 लेखकांच्या पुस्तकांचं एकाच वेळी प्रकाशन करण्याचं छोटंसं हे एक तालुक्याचं संमेलन पाक्षिक निवेदिताने आयोजित केलेलं. कुठल्याही त्याला मोठा बॅनर नव्हता आणि पहिलंच एक शिवधनुष्य होतं ते आम्ही पेललं आणि त्यातून खूप उत्तम असे लेखक हे पुढे आले. आज त्याच्यानंतर काही पत्रकारितेमध्ये आहेत, काही उत्तम कवी आहेत, कवी संमेलनामध्ये सहभाग घेतात. ही त्याची एक यशोगाथा आपल्याला म्हणावी लागेल. सर, जसं आता तुम्ही म्हणताय तसं संमेलन खरंच मी म्हटल्याप्रमाणे जबाबदारीचं काम आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की अनेक दर्दी प्रेक्षकांसह आपण म्हणू बरेच मान्यवर त्या संमेलनाला लाभले होते आणि त्यानंतर हे संमेलन पार पडलं. पण यावेळेस अनेक अडीअडचणी आल्या असतील, त्यांना आपण कसं सामोरे गेलं, त्यांचा अनुभव थोडासा सांगाल? सुदैवाने अडीअडचणी अशा आत्ता माझ्या लक्षात येत नाही आहेत, कारण हाक मारली आणि त्यांनी साथ दिली असं होत गेलं. म्हणजे एक छोटीशी तुम्हाला गंमत सांगतो की मला सहकारावर माझा खूप ठाम असा विश्वास आहे की सहकाराने कुठलीही गोष्ट केली की आपल्याला त्याच्यात यश नक्की येतं आणि म्हणून हे आपलं संमेलन आहे ही पहिली गोष्ट मी मनामनात बिंबवली. मग ते अगदी छोटे कार्यकर्ते असतील, ते अगदी ज्येष्ठ साहित्यिक असतील, ह्या सगळ्यांच्या मनावर आपलं साहित्य संमेलन आपण पहिल्यांदा घडवणार आहोत, ते यशस्वी होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे ज्या काही अडीअडचणी येणार होत्या त्या दूर झाल्या. मात्र आपण म्हणताय तसं एक मात्र गोष्ट अशी झाली की ती पण शो मस्ट गो ऑन आणि असं काहीतरी समोर प्रेक्षकांना काहीच कळलं नाही. ती म्हणजे प्रमुख वक्ते म्हणून ज्यांना बोलावलं होतं त्यांना काही अडचणीमुळे उपस्थित राहता आलं नाही, पण शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही ते जाणवू दिलं नाही. आज त्या संमेलनातली दुसरी महत्त्वाची आठवण म्हणजे दादा इदात्यांची मुलाखत होती त्या संमेलनात, ती शेवट होती. त्यांनाही आम्ही प्रथम उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं, कारण दादा इदाते हे उत्तम असं फरडं व्यक्तिमत्व आहे, उत्तम वक्ते आहेत आणि मला अभिमान आहे की आज त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि मी एका पद्मश्रीच्या गावात राहतो, तसं मगाशी मी म्हटलं की मी भारतरत्नांच्या गावात राहतो, तसं एका पद्मश्रीच्या गावात मी राहतो आणि त्यांच्यासोबत 2006ला मी व्यासपीठावर होतो. आज ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणी कुठे नसतो, अडथळा शर्यत आपण पार करायची असते तरच कुठेतरी यशोशिखराकडे आपल्याला जाता येतं आणि ह्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपलं संमेलन आहे हे प्रत्येकाने मानल्यामुळे अडचणींवर येणाऱ्या मात करणं सहज सोपं झालं. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच
यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. महामहोपाध्याय भारतरत्न पावा काणे हे त्यांची कर्मभूमी दापोली. आज दापोली परिसरातील महेंदळे आश्रम या परिसरात त्यांचं वास्तव्य होतं. त्यांचा जन्म झाला परशुराम मंदिराच्या म्हणजे चिपळूण तालुक्यात परशुराम मंदिर आहे त्याच्या बरोबर मागे 500 पावलं चालत गेल्यानंतर पावा काण्यांचा जन्म झाला त्यांच्या आजोळी. आणि आम्ही जन्मभूमी ते कर्मभूमी असं आपण एक नव्याने संकल्पना मांडली आहे. त्या माध्यमातून खेड तालुक्यातील मुर्डे हे त्यांचं मूळ गाव आहे. त्या ठिकाणी 1ली ते 4थी त्यांचा कार्यकाल गेला. प्राथमिक शिक्षण तिथे गेलं. त्याच्यानंतर 5वी ते 11वी ते दापोलीमध्ये आले. दापोलीच्या एजे हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि जिथे शिकले त्याच ठिकाणी नंतर ते दरम्यानच्या काळात उच्च शिक्षणासाठी बाहेर गेले, पदव्या घेतल्या, बॅरिस्टर झाले, वकील झाले आणि नंतर दापोली शिक्षण संस्थेचे चेअरमन झाले. हा सगळा काळ हा संपूर्ण काळ हे ते दापोलीमध्ये राहत होते. आणि माझं भाग्य असं आहे किंवा आमचं अनेकांचं भाग्य आहे की ज्या शाळेत भारतरत्न पावा काणे धावले, खेळले, अभ्यास केला, त्यांच्या समवेतच साने गुरुजी ज्या शाळेमध्ये धावले, ज्या बेंचवर बसून अभ्यास केला किंवा रँगलरपर्यंत ज्या शाळेत शिकले, अशा महान रत्नांच्या शाळेत आम्हाला शिकण्याची संधी मिळाली. हे आमचं भाग्य आहे. सगळ्यांनाच लाभत नाही म्हणून मला अभिमान वाटतो की मी आणि म्हणून मी तसं नमूद केलं की भारतरत्न पावा काण्यांच्या किंवा बाबासाहेब आंबेडकर किंवा महर्षी कर्वे भारतरत्न हे 3 भारतरत्न ह्यांच्या तालुक्यात मी जन्माला आलो. भारतरत्नांची माहिती सगळ्यांना व्हावी. म्हणजे आपण म्हणलात की भारतरत्न पावा काण्यांचं स्मारक बनावं असं का वाटलं, कारण हे थोडंसं दुर्लक्षित असं भारतरत्न होतं असं मला म्हणावं लागेल. पण आता आम्ही त्यांना प्रकाश झोतात आणतो आहोत आणि म्हणूनच महामहोपाध्याय भारतरत्न पावा काणे जन्मभूमी ते कर्मभूमी अशी आपण एक यात्रा सुरुवातीला केली. आणि त्या माध्यमातून काम करताना जालगावमध्ये आमच्या स्वतःच्या इमारतीमध्ये भारतरत्न पावा काणे यांचं स्मारक आपण आता सुरू केलेलं आहे. त्यांची जी काही अगाध असं ज्ञान त्यांच्याकडे होतं, त्यांनी जे धर्मग्रंथ लिहिले ज्यांच्यामुळे आज भारत हा कुठेतरी संस्कृतीमध्ये पुढे येतो आहे, हे सगळं माहिती करून देण्यासाठी आपण ह्या स्मारकाची उभारणी केली. आणि त्यांची जयंती असते 7 मे. या 7 मे 2022पासून आपण या जालगावमध्ये आमच्या स्वतःच्या वास्तूमध्ये हे स्मारक आता सुरू केलं आहे. सर, या कार्याबरोबरच तुम्ही आणखी एक कार्य करताय, समाज कार्य म्हणूयात त्याला, आणि निवेदिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे कार्य होतं. तर निवेदिता प्रतिष्ठान नेमकं काय आहे आणि त्याच्यामधून होणारं जे कार्य आहे ते समाजासाठी काय पद्धतीने उपयोगी आहे याबद्दल थोडीशी माहिती. निवेदिता प्रतिष्ठान ही माझी संस्था आहे. ही पर्यावरण, पर्यटन आणि पर्यावरणाचं जोपासना आणि त्याचा प्रचार प्रसार आणि कृती कार्यक्रम यावर आधारित आहे. म्हणजे रामदास स्वामींची केल्याने होत आहे रे ही आमची टॅगलाईन आहे. की काहीतरी केल्याशिवाय आपल्याला समोर सांगता येत नाही. करत राहायला पाहिजेत, तर त्याच्यातून आपल्याला काहीतरी निष्पन्न करता येतं. एकामागून एक उपक्रम करत राहा आणि ते संपूर्णतः आपण ह्या निसर्गाने, या पृथ्वीने, या भूमीने आपल्याला काहीतरी दिलं, त्याचे उतरही होण्यासाठी काही केलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे की त्यासाठीच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून काम करताना अनेकांना असा समज असतो की मोर्चे काढले पाहिजे, त्याचा प्रचारासाठी प्रचंड अशी वापर होतो. की असं नाही आहे की आमच्या संस्थेचं उद्दिष्ट असं आहे की आपल्याला नित्य जीवन जगता जगता कशा पद्धतीने पर्यावरण किंवा निसर्गाचं संवर्धन करता येईल, छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रचार प्रसार आणि कृती कार्यक्रम हातात घेतला आणि त्यातून आपली ही सुरुवात झाली. सर, रत्नागिरीमध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली BRC हा प्रकल्प राबवण्यात आला आणि त्यामध्ये सर्वच पंचायत समित्या ज्या आहेत त्या सध्या कार्यरत आहेत. तर एकंदरीत हा जो प्रकल्प राबवला गेला यावरती आता जे कार्य म्हणजे वास्तविक जे कार्य चालू आहे त्यावरती आपण समाधानी आहात का, आणि एकंदरीत या कार्याबद्दल आपल्याला काय वाटतं की काय पद्धतीने ते पुढे चालावं?
म्हणजे याची सुरुवातही ऐकायला आवडणार आहे. नक्कीच BRC युनिट हा विषय म्हणजे युनिसेफचा हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. खूप मोठ्या उद्देशाने हा प्रोजेक्ट सुरू झाला. ब्लॉक रिसोर्स सेंटर असं त्याचं पूर्ण नाव आहे. तर प्रत्येक जिल्हा परिषद महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ज्या पंचायत समिती आहेत तिथे ही युनिट आहेत. त्यातला रत्नागिरी जिल्हा हा माझ्या अंतर्गत आला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक पंचायत समितीत असे 4 मेंबर्स आहेत, 4 प्रतिनिधी आहेत की ज्यांचं 1 महिन्याचं आम्ही पूर्ण ट्रेनिंग त्यांना दिलं. त्यांनी फक्त स्वच्छता आणि पाणी संनियंत्रण या विषयात काम करायचं आहे. म्हणजे आत्ता जो एक युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे की कचऱ्याचं साम्राज्य सगळीकडे दिसतं आहे ते दूर व्हावं आणि कचरा नसून ते दुसऱ्या वस्तूचं रॉ मटेरियल आहे हे लोकांच्या मनामनात बिंबवणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल, कचरा व्यवस्थापन कसं करायचं असतं, ह्या सगळ्यासाठी जे ट्रेनिंग दिलं जातं ते आम्ही त्यांना दिलं आणि त्या माध्यमातून त्यांनी आता प्रत्येक पंचायत समितीच्या अंतर्गत त्यांचं आता काम सुरू आहे. थोडंसं म्हणतात ना की जेवढा आपण म्हणालात की समाधानी आहे का, मी कधीच समाधानी नसतो आणि निसर्ग रक्षणात तर मी अजून कधीच समाधानी नाही. एका ह्या BRC युनिटमध्ये तर नव्हे, आपल्या प्रत्येकाचं हे काम आहे की मी या भूमीवर उभा राहतोय म्हणजे पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर मी नतमस्तक ह्या भूमीला होणं गरजेचं आहे. मात्र तेच आपण विसरलो आहोत. आपण पहिल्यांदा नतमस्तक होतो ते मोबाईलवर आणि तिथून आपल्या सकाळची सुरुवात होते. ते बाजूला ठेवून या भूमीला वंदन करणं गरजेचं आहे हे आम्ही तिथे शिकवलं आहे आणि ते मनामनात आपल्या माध्यमातून मी जे प्रेक्षक बघत असतील त्यांना नक्की कळकळीची विनंती करेन की आपल्या प्रत्येक 24 तासातला काही क्षण हे या निसर्ग रक्षणासाठी दिलं पाहिजे. BRC युनिटचं हेच काम आहे आणि मनामनात निसर्गाच्या किंवा पृथ्वीच्या या पर्यावरणाचं संवर्धनाची ज्योत तेवत ठेवणं हे त्यांचं काम असताना देखील काही अडचणी ह्या प्रशासनाच्या किंवा मानसिकतेच्या अडचणी आहेत. म्हणजे मी असं नेहमी म्हणतो आहे की फार मोठी मानसिकतेचा एक डोलारा नाही कातळ आहे. त्या कातळाला पाझर फोडण्याचं काम करणं गरजेचं आहे. कारण शासनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या कचरा व्यवस्थापनाच्या खूप छान हेड्स आहेत, खूप छान यंत्रणा आहे, खूप छान स्टेजेस आहेत आणि त्याच्यावर जर 100% काम झालं, मी म्हणतो 100% नाही 50% काम झालं तरीसुद्धा आजचं जे कचऱ्याचं इतस्ता बकाल असं स्वरूप दिसतं आहे ते नक्की सुधारलेलं दिसेल. मी 50%च अपेक्षित. कसं असतं की कुठल्याही परीक्षेमध्ये एक रेंज असते 35%, 50% तरच तो पासिंग असतो. त्यामुळे 100% नक्कीच रिझल्ट येणार नाही आहे. पण म्हणून नापासच व्हायचं आहे अशी मानसिकता नसावी. तिथे 50% नव्हे आपल्याला 75% तरी काम हे दिसणं गरजेचं आहे असं मी या निमित्ताने नमूद करतो. आणि ते जर झालं, ज्या पद्धतीने हे युनिट स्थापन झालं आहे त्यांचं जर 100% काम सुरू झालं तर आजचं महाराष्ट्राचं चित्र जे आहे बकालतेचं कचऱ्याच्या बाबतीत ते नक्की पालटलेलं दिसेल असा माझा विश्वास आहे. फक्त ते होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक प्रशासनाच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या व्यक्तीची किंवा अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची ही मानसिकता अशी होणं गरजेचं आहे की हे माझं गाव आहे, माझा तालुका आहे, माझा जिल्हा आहे, माझं राज्य आहे, ते स्वच्छ होणं गरजेचं आहे. ही भूमिका या माध्यमातून आपल्याला सांगावीशी वाटते. सध्या आपल्याला सर्वत्र एककल्ली बातम्यांवर भर दिला जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकही कंटाळलेत. हे लक्षात घेऊन आम्ही फक्त एका गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता दर्शकांना सविस्तर न्यूज बुलेटिन, डॉक्युमेंटरीज, लोकांच्या समस्या, शेतकरी वर्ग, ग्रामीण भागातील विस्तृत कव्हरेज, आरोग्य, जागरूकता, फॅक्ट चेक, आर्थिक घडामोडी, विस्तृत विश्लेषण, आंतरराष्ट्रीय बातम्या आणि क्रीडा यांचं संपूर्ण पॅकेज देत आहोत. अध्यात्म, सर्व धर्मियांसाठी अध्यात्मावर आधारित माहिती देणार आहोत, जे विज्ञानाशी तर्कसंगत असेल. योग आणि व्यायाम, यामध्ये आम्ही योग आणि इतर शारीरिक व्यायामांचे प्रकार तसेच त्यांच्याशी संबंधित तज्ज्ञांकडून विस्तृत माहिती दिली जाईल. सकारात्मक न्यूज, दिवसाची सुरुवात होताना तुम्हाला सकारात्मक घडामोडींचा आढावा दिला जाईल, ज्याची सकारात्मकता दिवसभर तुमच्या उपयोगी पडेल. बुलेटिन, यामध्ये इतर वृत्तवाहिन्यांप्रमाणे रिपीटेड बुलेटिन्स न दाखवता अगदी ग्रामीण स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत सर्व घडामोडींचा जलद आढावा घेतला जाईल. अँकर बेस्ड न्यूज, यामध्ये बातम्यांचा विस्तृत आढावा घेतला जाईल. स्पेशल स्टोरीज, जगभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींवर आमच्या प्रतिनिधींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्लेषणावर आधारित तसेच ग्राफिक्स आणि व्हिडिओज वापरून या स्टोरीज बनवल्या जातील. डॉक्युमेंटरी, यात इतिहास किंवा वर्तमानात घडलेल्या मोठ्या घटना, विलुप्त होत चाललेल्या प्रजाती, संस्कृती यांच्यावर आधारित डॉक्युमेंटरीज असतील.
अर्थविश्व यामध्ये भारतीय व जागतिक उद्योगांशी संबंधित घडामोडी, भारतीय आणि जागतिक शेअर मार्केट तज्ज्ञांकडून आर्थिक विश्लेषण यांचा समावेश असेल. गेट टेक, मोबाईल्स, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस तसेच नवीन तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली जाईल, जेणेकरून अशा वस्तू खरेदी करण्यास तुम्हाला सोपे जाईल. धन्वंतरी, आरोग्याशी संबंधित बाबी, रोग, आजार या विषयांवर संबंधित तज्ज्ञांकडून विस्तृत माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. कृषी विश्व, कृषी संबंधित असलेले नवीन तंत्रज्ञान, त्याचा शेतीतील वापर, पिकांसंबंधी समस्या, बाजारभाव, कृषी तज्ज्ञांचे सल्ले यासारखी परिपूर्ण माहिती शेतकऱ्यांना मिळेल. क्रीडा विश्व, इतर कोणत्याही चॅनल खेळाशी संबंधित खास बुलेटिन्स दाखवत नाही, जो आमचा चॅनल घेऊन येतोय. अगदी ग्रामीण भागातील खेळांपासून ते आंतरराष्ट्रीय खेळापर्यंत सर्व घडामोडी तुम्हाला येथे पाहायला मिळतील. आपलं संविधान, विविध कायदे तज्ज्ञांकडून दैनंदिन जीवनातील तेज प्रसंग, प्रॉपर्टी, तुमचे संविधानिक हक्क, राजकीय पेच प्रसंग यासंबंधी माहिती प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अनकटकट्टा, आमच्या स्टुडिओमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित खास व्यक्तींसोबत संवाद साधला जाईल. लोकमंथन, तुमच्या गल्लीत, तुमच्या गावात, तुमच्या शहरात आम्ही थेट येऊन तुमच्याशी संवाद साधू. तुमचे प्रश्न, समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुमच्या विचारांना आम्ही व्यासपीठ देऊ. पप्या, या माध्यमातून आमचा प्रतिनिधी तुमच्या दारापासून ते अगदी चौकाचौकांमधील समस्यांना वाचा फोडेल. भ्रष्ट अधिकारी असो वा कर्मचारी, सर्व मुद्द्यांना हात घातला जाईल. फॅक्ट चेक, यातून आम्ही तुम्हाला दाखवू बातमी मागची सत्यता. व्हायरल व्हिडिओ, नावाप्रमाणेच सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या मनोरंजक व्हिडिओज दाखवल्या जातील. अशा प्रकारे आम्ही आमच्या प्रेक्षकांना संपूर्ण पॅकेज देत आहोत, जे नेहमीच्या वृत्तवाहिन्यांपेक्षा वेगळे असेल. बऱ्याच वेळेस वाचक वर्ग सध्या कमी झालेला आहे आणि तो वाचक वर्ग कमी झाल्यामुळे कुठेतरी तात्पुरतं मोबाईलमध्ये ते सीमित झालेलं आहे. तर म्हणजे दोन अशा क्रायसिस तयार झालेल्या आहेत, जे एक साहित्य चांगलंही आहे किंवा वाईट कुठलंच लिखाण नसतं, पण आपल्याकडे तो एक पद्धत असते की आपण कसं वाचावं आणि कोणतं वाचावं, याबद्दलही मार्गदर्शन करा. पहिली गोष्ट म्हणजे मी नेहमी सकारात्मक विचार करतो की आज वाचन संस्कृती लोप पावले वगैरे वगैरे याचं मार्केटिंग नको करूया. त्यापेक्षा आजची आज कशा पद्धतीने वाचनाची एक ट्रॅक बदलला आहे असं मी नमूद करतो. की पूर्वी बघा, मगाशी मी सुरुवातीला उल्लेख केला की भारतरत्न पावा काळेंनी 6000 पानांचा खंड लिहिला. आज तो आम्ही 1800 पानावर आणून ठेवला आहे PDF फाईलमध्ये. तेही वाचायला वेळ नसेल त्यांच्यासाठी त्याचं आणखी एक छोटं असं आर्टिकल किंवा त्यांचं एक छोटंसं स्फुट असं म्हणूया आपण, ते आणून ठेवलं आहे. तेवढं वाचलं तरीसुद्धा त्यांची ओळख होऊन जाणार आहे. त्यामुळे वाचनाच्या पद्धती बदलल्या की आणि लेखनाच्याही पद्धती बदलल्या. पूर्वी खंड होते महाभारतासारखे, त्याच्यानंतर कविता आल्या किंवा त्याच्यानंतर ग्रंथ आल्या, चारोळ्या आल्या, दुगाण्यांपर्यंत आलं, असं काही बदल होत गेले की. आणि दुसरे मी एक उदाहरण देतो की नवीन पिढी कशी वाचते आहे माझ्या निरीक्षणातून आलेलं. जर का नवीन पिढी वाचत नसती तर आज बालवैज्ञानिक हे नासापर्यंत पोचू शकले नसते. ती मुलं कसं असतं की मला आवड आहे साहित्याची. मी केशवसूत वाचले, मी कुसुमाग्रज वाचले, मला भारतरत्न पावा काळ्यांचं माहिती करून घेऊन ती लोकांपर्यंत सांगायला आवडली. पण मला फक्त एवढंच माहिती आहे की आकाशात रॉकेट उडतं आणि त्याच्यानंतर सॅटेलाईटद्वारे मी तुमच्यापर्यंत आत्ता माझी मुलाखत आहे, माझे विचार आहेत ते पोचत आहेत. पण आज 5वीतला विद्यार्थी ते सॅटेलाईटपर्यंत पोहोचण्याचं रॉकेट बनवण्यासाठी जर एक तयार होत असेल तर तो त्या विषयात अभ्यास करतो आहे, त्या विषयातलं ज्ञान संपादित करतो आहे. कोणी एखादा गणित विषयातला अभ्यासक असतो. आज माझ्यासमोर काही विद्यार्थी, कारण मी साहित्य विषयात काम करताना माझ्याकडे संपूर्ण युवा शक्ती होती. सिंधुदुर्ग ते पालघर या भागात काम करताना
मला सांगायला अभिमान वाटेल की आपल्या टीममधले सिद्धेश शिगवण हे त्याच कालखंडातून आलेले आहे काय, तर हे माझं मी यश समजतो. आणि की असं आहे की कोणी वाचत नाही असं नाही, ही जर वाचत नसती किंवा आपली टीम आहे ही वाचत नसती तर माझ्यापर्यंत पोचली नसती. एक व्यक्ती वाचणं हा एक वेगळा विषय असतो की प्रत्येकाने पुस्तकच वाचायला पाहिजे असं नाही, म्हणजे पुस्तक वाचलंच पाहिजे, जो वाचेल तोच वाचेल ह्याच्यावरही मी ठाम आहे. पण तरीसुद्धा विषय वेगवेगळे आहेत की एखादी व्यक्ती वाचणं आणि ती लोकांसमोर मांडणं. आज तुम्ही काय करताय, व्यक्ती वाचताय आणि ती उलगडून सांगताय, हे एक माध्यम बदललं आहे की हे पूर्वीच्या काळी नव्हतं. म्हणून ग्रंथ पूर्वी अशा पानांवर लिखाण होतं, तिथून हळूहळू सुरुवात झाली, काळ बदलत गेला आणि त्या ती हिशोबाने प्रिंट आली, मग आधुनिकता येत आता गेली. इलेक्ट्रॉनिक मीडियापर्यंत आपण पोचलो आहे. हे असं सगळं बदलत गेलं आणि त्यामुळे वाचन संस्कृती ही आज तागायतही त्याच पद्धतीने आहे असं मी ठामपणे सांगतो. कारण नाहीतर पब्लिकेशन्स नसती, नाहीतर वर्तमानपत्र चालली नसती, वृत्तपत्र सेवा सगळ्या खंडित झाल्या असत्या. त्यांचं माध्यम बदललं, पेपर संपूर्ण. आज वर्तमानपत्र 8 पानांचं 10 पानांचं PDF फाईलमध्ये पटकन आपल्याला उपलब्ध होतं आहे. म्हणजे ते वाचनाचं एक हे बदलले, माध्यम बदललेलं आहे असं मला वाटतं. थोडेफार कमी अधिक प्रमाणात झालं असेल, कारण आपण खूप फास्ट युगाकडे जातो आहे आणि त्यामुळे वाचन संस्कृती लोप पावले असं न म्हणता त्याच्यात बदल होत गेलेत असं म्हणूया. पॉझिटिव्हिटी देऊया, सकारात्मकता देऊया, नवीन पिढीला वाचायला आपण भाग पाडूया. शेवटी त्यांना काय वाचायला आवडतं आज मला सांगायला मी निश्चित हे ठामपणे का सांगू शकतो, कारण मी आज 15 ते 25 या वयोगटाला घेऊन समुद्रात गेलो. माझ्या समवेत 200 युवक होते जे महाविद्यालयातले होते, पालघर ते सिंधुदुर्ग. आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण ग्लॅमर निर्माण करायचा प्रयत्न केला ना, हे सांगितलं पाहिजे की आर्या आंबेकर जे गाते ना ते कोणीतरी लिहिलं आहे आणि लिहिलं आहे म्हणूनच ती गाते आहे, त्याला कोणीतरी संगीत दिलं आहे आणि म्हणूनच आर्या आंबेकरला ऐकायला आणि बघायलाही आम्ही नवीन पिढी आज थिएटरपर्यंत जातोय किंवा मुळात ती प्रोसेस समजून घेणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आणि ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही समुद्रात गेलो, युवा संमेलन आम्ही घडवलं. 200 विद्यार्थी ज्या वेळेला कवी संमेलनाला येतात, त्यांच्यासोबत सौमित्र होते, पद्मश्री मधुमंगेश कर्णिक होते, महेश केळुसकर होते, ही मंडळी त्यांना जवळून आम्ही ऐकायला दिली आणि समुद्रात घेऊन गेलो. संध्याकाळी 6 ते 10 खूप छान रिस्पॉन्स आला आणि त्यामुळे मी समाधानी आहे. थोडंसं मी जास्त सकारात्मक आहे किंवा जास्त हट्टी आहे, माझा बालहट्ट असतो की जास्तीत जास्त नवीन पिढीने ह्या विषयामध्ये सहभाग घ्यावा, वाचायला शिकावं आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून आपण वाचन संस्कृती किंवा वाचन चळवळ जी आहे ही सुरू ठेवण्यासाठी आमच्या भारतरत्न पा. वा. काणे स्मारकाच्या माध्यमातून वाचक कट्टा सुरू केला आहे आणि त्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने वाचक आणि लेखक, मोठे लेखक, त्याचप्रमाणे नवोदित लेखक हे व्यक्त होत आहेत. कारण व्यक्त होणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट मी लिहिली तर ती एखादा वाचक म्हणेल खूप छान लिहिलं आहे ह्याने, पण दुसरा लेखक वाचक असं म्हणेल की नाही ह्याच्यामध्ये मला असं वाटतं. ह्यासाठी वाचक कट्टे स्थापन होणं गरजेचं आहे. शाळा तिथे वाचक कट्टा असेल, वाचनालय तिथे वाचक कट्टा असेल किंवा अशी जी काही संस्कृती मंडळं आहेत त्या ठिकाणी वाचक मंडळी जर निर्माण झाली तर ही जी मुलं आहेत ही इथे येऊन व्यक्त होतील आणि तेव्हा तिथे कळणार आहे की नाही, नवीन पिढीसुद्धा वाचते आहे. त्यामुळे माझा ठाम विश्वास आहे की नवीन पिढी वाचते आहे, पण त्यांचा थोडासा ट्रॅक चेंज झालेला आहे आणि त्यामुळे आपण त्यांच्या कलाने घेतलं पाहिजे. जर त्याला विज्ञान आवडतं आहे तर त्याला विज्ञान वाचू दे. का आपण हट्ट करायचं, तू अध्यात्म वाचलंच पाहिजेस. त्यांना असं समजावून सांगा की संत ज्ञानेश्वर ज्यांनी ती भिंत चालवली असं सांगितलं जातं, म्हणजे तिथे कुठेतरी सायन्स आहे ते त्यांना उलगडून सांगा. म्हणजे ते संत ज्ञानेश्वरांचं ज्ञान हे आत्मसात करायला येतील. संत ज्ञानेश्वर काही चमत्कार घडवणारे नव्हते, त्याच्यामागे जी काही वैज्ञानिक भूमिका होती ती आपण न सांगता कुठेतरी त्याला थोडं वेगळं स्वरूप दिलं गेलं. त्यामुळे संत ज्ञानेश्वर ही एक प्रचंड अशी, म्हणजे हे वय मी का सांगितलं, संत ज्ञानेश्वरांचं वय आणि आत्ताच्या आपण म्हटलं की नवीन पिढी वाचत नाही म्हणून आपण सिमिलरिटी तिथे आणली. म्हणून मी म्हटलं की 5वीतला विद्यार्थी बालवैज्ञानिक म्हणून आज नासापर्यंत जातोय, इस्रोपर्यंत जातोय. हे त्याचंच फलित आहे की वाचतायत, ज्ञानेश्वरी वाचतायत, ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं वाचतायत, वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण वाचतायत. म्हणून आज ज्या वेळेला एखादी वीट तरंगते आणि तिथे मग तो सेतू बांधला गेला, दगड तरंगला, त्याच्यामागचं सायन्स अभ्यासलं आत्ताच्या विद्यार्थ्यांनी आणि नवीन नवीन शोध लागले. हा एक बदल आहे, तो आपण तो आपण स्वीकारला राहिला पाहिजे. खरं तर हा आपलाही प्रवास असाच चालू राहणार आहे सर, कारण तुम्ही पुढच्या भागातही आम्हाला असंच मार्गदर्शन करणार आहात. थोडासा वेळ कमी आहे म्हणून आज आपण इथंच थांबणार आहोत. प्रेक्षक हो,
प्रशांत सर हे आपल्याला पुढच्या भागात देखील आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण आणखी माहिती जाणून घेणार आहोत, कारण हा फक्त एक भाग झालेला आहे. दुसरा भाग आपण पाहूयात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट, बातमी जशीच्या तशी. धन्यवाद.